शिरीषजी मी परत येतोय. म्हणजे हेच शिरीष घाणेकर आहेत. मी ज्यांना शोधत होते ते हेच आहेत. आता मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. हे अलकनंदा मॅडमचे पेशंट, ह्यांना शिफ्ट करायला वॉर्ड बॉयला बोलवू का? नको, मी चेक इन करतो. बाहेर थांबा. मी बाहेर का थांबायचंय? सिक्युरिटी प्रोटोकॉल. ठीक आहे. तुम्ही शिरीष घाणेकर आहात? मी श्रावणी. सांगा ना, तुम्ही शिरीष घाणेकर आहात ना? ऐकलं मी, ते तुम्हाला शिरीषजी म्हणाले ना. तुम्हाला अलकनंदा मॅडमने इथे का ठेवलंय? आणि काय झालंय काय तुम्हाला? बरं जाऊ दे, मला सांगा, तुमचा आणि माझ्या आईचा काय संबंध आहे? हो सांगा ना, ती का तुमच्याबरोबर पळून गेली? तिचं काय खरंच अफेअर होतं का तुमच्याबरोबर? हे बघा, काही झालं तरी मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. डॉक्टर, काय झालं? चला की. थांबा, एक फोन करतो. लवकर करा. हॅलो हॅलो मॅडम, तुमच्या पेशंटला हँडओव्हर करण्याची सुरुवात केलेली आहे आम्ही. काय? हां, फक्त तुम्हाला इन्फॉर्म करायला फोन केला. 2 माणसं आली होती, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतल्या. आता पेशंटला त्यांच्या सुपूर्द करतो. डोकं बिकं फिरलंय काय? मूर्ख आहेस? कुठली 2 माणसं? मी पाठवलंच नाहीये कोणी, आता पाठवणार आहे. अरे पण मग ते 2 माणसं, ते 2 सिक्युरिटीज. अरे हा कुठे? हॅलो हॅलो, काय झालं? अहो, तो माणूस माझ्या बाजूला उभा होता, आता तो दिसत नाहीये. मला काहीच कळेना असं झालंय. कसं कळणार? अक्कल असेल तर कळेल ना. मलाच काहीतरी केलं पाहिजे. सिक्युरिटी! परमेश्वरा, हे काय झालं? ह्याचा अर्थ ती श्रावणी पोचलीये तिथे आणि तिच्या बरोबर तो शुभ्याही असणार. बघावं तेव्हा त्या फोन मध्ये काय करत असतोस रे? मग काय झालं? फोन का फेकलास माझा? माझ्या गप्प बसण्याचा पण प्रॉब्लेम आहे का तुला? हो, कारण ही गप्प बसण्याची वेळ नाहीये मॅडी. काय झालं मला नीट सांगशील का तू? मी प्रश्न विचारू नकोस मला. मी सांगते तेवढं कर. आपली 2 माणसं घेऊन निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमध्ये जा. का? तिथं काय? तिथेच आपलं महत्वाचं प्यादं ठेवलंय मी. म्हणजे काय? तू त्या शिरीष घाणेकरला मेंटल हॉस्पिटल तिथं ठेवलंस? आवाज खाली, भिंतीलाही कान असतात मॅडी. मॉम, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस? गप्प बस रे तू. मला प्रश्न नको विचारू. सांगितलंय तेवढं कर. आत्ताच्या आत्ता आपली माणसं घेऊन निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमध्ये जा. श्रावणी तिथे पोहोचलीये. शिरीष घाणेकर जर तिच्या हाती लागला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे, तो मेला तरी चालेल, पण तिच्या हाती लागता कामा नये. तो रिलॅक्स म्हणे. मॅडम, हाय अलर्ट आहे. पेशंटला हलवायला पाहिजे. तुम्ही पेपर घेऊन या पटकन. हो हो हो. जाऊ लवकर. हे थांब. हे बघा, माझ्याकडनं खूप खूप कमी वेळ आहे. हा, प्लीज मला उत्तर द्या. सांगा ना मला.
सांगा ना, माझी आई कशी होती ते तरी सांगा मला. बोला ना, तुम्हीच आता शिरीष घाणेकर. शुभू, हे बरं मला ती सांग, बाहेर काय आग लागली? मीच लावलेला, फायराला मुद्दाम लावलाय. शुभू, हे शिरीष घाणेकर आहेत. काय शिरीष घाणेकर? आत्यासाहेब यांच्यासाठी येत होत्या तर. म्हणून आता आपल्याला ह्यांना इकडनं बाहेर काढावंच लागेल. चालते, निघायला पाहिजे लवकर. आत्यासाहेबांची माणसं येत असतील इथं. मग त्यासनी कळाले आपण इथे शिरलोय ते. पण त्यांना कसं कळलं? डॉक्टरने आत्यासाहेबांनी फोन केलेला. पण चला पटकन, येळ नाही आपल्याकडे. पण ह्यांना कसं न्यायचं इथं? शुभू, काय करायचं आता? मॅडम, एक गोष्ट करू शकतो.